बरेच लोक हरताळका दिवाळीच्या वेळेला ज्या लक्ष्मीपूजन आपण करतो त्यावेळेला मातीच्या मूर्त्या मिळतात. ह्या मूर्त्या पूजेसाठी म्हणून आणतात. त्याच्यानंतर नागपंचमीचे नाग मिळतात, हे आणतात. मग ज्या वेळेला त्यांची पूजा झाल्यानंतर ते विसर्जन करायचं सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये. त्या ठेवू नका घरामध्ये. लोक म्हणतात की काय होतं त्याला, हीच हरताळका पुढच्या वर्षी वापरू आपण, कशाला खर्च करा. मुळामध्ये हरताळकेची मूर्ती वापरायला सांगितलेलंच नाहीये. पोथीमध्ये सुद्धा काय सांगितलेलं आहे, वाळू आणा. तुम्ही एक करू शकता ना, जेव्हा केव्हा समुद्रावरती जाल किंवा बांधकाम जिथे चालू असेल तिथनं एखाद्या बाटलीमध्ये भरून वाळू आणून ठेवू शकता. वाळूच्या मूर्तीचं ती वाळू धुवून घेऊन तिची तिनं शिवलिंग तयार केलं होतं. सखी पार्वती अंबिके आणि त्यावेळेला हरताळकीची पूजा केलेली आहे ना. काय सांगितलेलं आहे कथेमध्ये, कोण कोण हरताळकीची कथा वाचतं त्या कथेमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे हे. मग विनाकारण ह्या बाजारात मूर्ती मिळतात, आणू नका त्या मूर्ती. नागपंचमीला वारुळाचं पूजन सांगितलेलं आहे किंवा घरामध्ये रांगोळीचे नाग काढायचे. तुम्ही पाहिजे तर चित्र रंगांनी सुद्धा नाग काढू शकता कागदावर वगैरे. कशाला मूर्त्या आणता, विनाकारण एक्स्ट्रा खर्च आहे हा. बाजारात काही येईल म्हणून आपण ते आणायचं का? त्यामुळे असा काही विनाकारण खर्च करू नका. लक्ष्मी पूजनाचं सुद्धा दिवाळीला जे आपण लक्ष्मी पूजन करतो, आता परत एकदा सांगते, कोणाकोणाच्या घरी महालक्ष्म्या बसतात, गौरी कोणाकोणाच्या घरी बसतात. मग त्या पितळाचे असू दे नाही तर चिनी मातीचे असू दे, मुखवटे कोण कोण बसवतं. त्यातलाच एक मुखवटा तुम्ही महालक्ष्मी पूजनासाठी, दिवाळीला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तुम्ही ती एक लक्ष्मी पूजनासाठी वापरू शकता. त्याच्यासाठी मातीची मूर्ती आणण्याची कोणतीच गरज नाहीये. याचा कोणत्याच ग्रंथात पोथीत कुठेही उल्लेख नाही. हा केवळ बाजारात व्यापाऱ्यांचा धंदा व्हावा म्हणून आणलेला एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे ती. त्याचा आणि पूजेचा काहीच संबंध नाही. हा, त्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही जरूर त्याच्या आदल्या दिवशी आणून ठेवायचे आहे, ती म्हणजे लक्ष्मी झाडू, तिला आपण लक्ष्मी म्हणतो त्यावेळेला, त्याचं पूजन सांगितलेलं आहे. महालक्ष्मीचा जो मुखवटा असतो ना, तोच माझी आई सिंगल एक मुखवटा, दोन असतात ना त्यातलं एक लक्ष्मी आणि एक अलक्ष्मी आहे, त्यामुळे एक लक्ष्मीचा मुखवटा आहे त्यातला, तो घेऊन त्याला आई मस्तपैकी कळशीवर बसवून, ती कळशीला आम्ही साडी बिडी नेसवून अशी सुंदर आई महालक्ष्मी सजवायची. अगदी तिला सगळे तिचे सोन्याचे दागिने जे माझ्या आईचे होते ते सगळे महालक्ष्मीला घातलेले असायचे दिवाळीच्या दिवशी. आजही आहेत, प्रत्यक्ष बघायला नेऊ शकते मी. आई पण आहे आणि आईची पूजन पण आहे. तर अशा पद्धतीने लक्ष्मी पूजन करा. वेगळ्या मूर्त्या वेगळा हे करू नका, त्याचा काहीही उपयोग नाहीये. ते मान्यच नाही, जे शास्त्रात नाही ते करायची गरजच नाहीये. हे असं आहे, सांगणारं कुणी नाहीये, त्यामुळे लोक बाजारात दिसलं की घेऊन येतात आणि त्याचं मग ते आपल्याकडनं त्या देवतेची अवहेलना होते. पूजन व्हायच्या ऐवजी त्या देवाचा अपमान आपल्याकडनं होतो. पुण्य म्हणजे म्हणतात ना, घडे कर्म ते पुण्य गाठी पडे ना, अशी गोष्ट होतीये. विनाकारणची मेहनत चालली आहे ही सगळी. हरताळकेच्या पूजेला सांगितलं तसं एक वाळू आणून एखाद्या बाटलीमध्ये भरून ठेवा. पिण्याच्या पाण्याची रिकामी बाटली असते ना, त्यात वाळू भरून पुन्हा तुमची पूजा झाली की दुसऱ्या दिवशी ती वाळू एकतर विसर्जन करा, नाही तर स्वच्छ धुवून पुन्हा भरून ठेवली तरी चालते. वाळू वापरलेली चालते पुन्हा, हे लक्षात ठेवा. पण मूर्ती चालत नाही. खरं आहे समाधान, देव आशानं भेटत नाही रे, देव काय बाजारचा भाजीपाला नाहीये. त्यामुळे एवढ्या पूजापाठ, आता मला कित्येक लोक हा प्रश्न विचारतात की आम्ही इतक्या पूजापाठ करतो, मी इतकं देवाचं करते, इतकं करते, तरी आमच्या घरामध्ये भांडणं होतात, आमच्या घरामध्ये मुलं ऐकत नाही, मुलं दारू पितात, व्यसनी झालेली आहेत, बाहेर जातात. हे सगळं का होतं बरं? ह्याच्या पाठीमागे कुठेतरी विचार केला आहे का? कारण का, ज्या घरामध्ये देवांची प्राणप्रतिष्ठा नसेल आणि देव नुसतेच आणून बसवलेले असतील तर तुम्ही केलेलं पूजन हे त्या देवतांपर्यंत न पोचता तिथे असणाऱ्या आजूबाजूच्या ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या नकारात्मक गोष्टी त्या पूजेने पोचल्या जातात आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मकता वाढते, देवतेचा वास होतच नाही. त्याला कारण आहे हे. म्हणून
मी हे जे टेलिग्रामचा ग्रुप बनवलेला आहे त्या ग्रुपमध्ये लोकांकडनं तुमच्याच घरात बसून तुम्हाला उपासना देत आहे, त्याच्या पाठीमागे काय कारण आहे बरं? मला काय त्याच्यामध्ये तुमचं क्रेडिट मिळावं अशी माझी कोणतीच इच्छा, पण तुमचंच घर एक सतत नामस्मरण, सतत तिथे सातत्य ज्या वेळेला पडतं त्यावेळेला नकारात्मक शक्ती तिथून उभून निघून जातात, घराचा ऑरा असा क्लीन होतो, नकारात्मक शक्ती तिथे पोहोचू शकत नाहीत. प्रत्येक गोष्ट समजून 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 सांगितलेली असते. प्रत्येक उपासनेमध्ये जाऊन बघा, तुम्ही कोणतीही उपासना काढून बघा, अखंड लक्ष्मी साधना असेल, त्रिलोचन साधना आहे, गणेशाच्या 2 साधना दिलेल्या आहेत त्या बघा, महारुद्र भैरव अनुष्ठान बघा, आता हे देवी सुक्तम उद्यापासून सुरू होत आहे, परवापासून ते बघा. प्रत्येक गोष्टीला विशिष्ट पद्धतीने त्याची रचना आहे. नैवेद्य काय करावा, कुठल्या वेळेला करावं, कसं करावं, त्याचे नियम काय असावे, म्हणून गुरुचं मार्गदर्शन प्रत्येक गोष्टीला फार महत्त्वाचं आहे.